अधिक मास 2026 अधिक मासातील म्हणजेच धोंड्याच्या महिन्यातील पुरुषोत्तम पौर्णिमा आलेली आहे. तर या पुरुषोत्तम पौर्णिमेला तुळशीला बांधा ही एक वस्तू. यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतील, लक्ष्मी मातेची कृपा मिळेल आणि कठीणातील कठीण इच्छा तुमची लवकरच पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा ही अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. संपूर्ण अधिक मासात भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त विविध व्रत, जप, दान आणि प्रभावी उपाय करत असतात. परंतु मित्रांनो, अनेकांच्या जीवनात अशी परिस्थिती असते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. पैसा येतो पण अनावश्यक खर्च होतो. घरात सतत काही ना काही अडचणी, अडथळे निर्माण होतात. काही घरामध्ये विनाकारण वाद विवाद, भांडणे वाढतात. काहींची कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, तर काही लोकांना सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरात देखील अशा प्रकारच्या समस्या असतील तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कारण आज आम्ही तुम्हाला पुरुषोत्तम पौर्णिमेच्या दिवशी तुळशीशी संबंधित एक असा विशेष प्रभावी उपाय सांगणार आहोत, जो अनेक वर्षापासून भक्तांमध्ये श्रद्धेने केला जातो. विशेष म्हणजे या उपायासाठी लागणारी वस्तू प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते, परंतु त्या वस्तूचे महत्त्व आणि ती तुळशीला नेमकी कशी बांधायची हे फार कमी लोकांना माहीत असते. मित्रांनो, या उपायामागे केवळ श्रद्धा नाही, तर तुळशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तुळशीला अतिशय शुभ आणि पवित्र मानतो. म्हणून व्हिडिओ कोठेही स्किप न करता, पुढे न ढकलता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. मित्रांनो, यावर्षी अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा तिथी 30 मे 2026 रोजी वार शनिवार 11:27 सुरू होते आणि 31 मे 2026 वार रविवार या दिवशी दुपारी 2:14 समाप्त होत आहे. उदय तिथीचा विचार करता पौर्णिमा व्रत, पूजा आणि धार्मिक विधी 31 मे 2026 रोजी रविवारी केले जाणार आहे. म्हणजेच 31 तारखेची पौर्णिमा ग्राह्य धरण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुळस ही केवळ एक वनस्पती नाही. हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं किंवा आपल्या धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे. तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णू ची पूजा अपूर्ण मानली जाते. आपल्या हिंदू धर्मातील पद्मपुराण, स्कंदपुराण आणि अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगितलेले आहे. सकाळी तुळशीला पाणी अर्पण करणे, संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावणे, तुळशीची प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत पुण्यदायी आणि शुभ मानलं जातं. आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न असा आला असेल की पुरुषोत्तम पौर्णिमेलाच हा उपाय का करायचा? तर मित्रांनो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना समर्पित आहे. या महिन्यात केलेले जप, तप, दान आणि धार्मिक उपाय याचे फळ अनेक पटीने म्हणजे दुपटीने वाढते असं मानलं जातं. विशेषतः पौर्णिमेचा दिवस हा चंद्राच्या पूर्ण तेजाचा दिवस असतो. या दिवशी वातावरणातील सात्विकता वाढलेली असते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी विशेष पूजा आणि विशेष म्हणजेच प्रभावी उपाय करत असतात. मित्रांनो, आज आपण ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत तर ती वस्तू आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरात सहज उपलब्ध मिळते किंवा असते.
परंतु तिचा संबंध माता लक्ष्मी, मंगल कार्य आणि समृद्धीशी जोडला जातो. प्राचीन काळापासून अनेक शुभ कार्यामध्ये या वस्तूचा उपयोग केला जातो. विवाह असो, पूजा असो किंवा कोणतेही धार्मिक विधी असो, या वस्तूला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि विशेष म्हणजे पुरुषोत्तम पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यास त्याचे फळ दुपटीने मिळते असं मानलं जातं. आता जाणून घेऊया तर ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीला बांधायची आहे, तर ती नेमकी कधी अर्पण करायची आहे, ती अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे, हे सर्व सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, तर ती वस्तू आहे हळदीची गाठ. होय मित्रांनो, साधी दिसणारी हळदीची गाठ धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते. हळद ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच अनेक शुभ कार्यामध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर केला जातो. आता जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे. तर पुरुषोत्तम पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठावे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. शक्य असल्यास पिवळ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर तुळशीसमोर रांगोळी काढावी. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावे. तुळशीची पूजा करावी. तुळशीला नमस्कार करावा आणि एक छोटी हळदीची गाठ घ्यावी. तिला हळद कुंकू लावावे. त्यानंतर पिवळ्या धाग्यामध्ये ती बांधावी आणि तुळशीच्या फांदीला अत्यंत श्रद्धेने हळूवार बांधावी. तुळशीची गाठ बांधताना हा मंत्र 21 वेळा म्हणावा. ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मे नमः. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रार्थना करावी व तुमच्या मनातील जी काही तुमची इच्छा आहे तर ती त्यासमोर व्यक्त करावी. मित्रांनो, या उपायामुळे कोणते लाभ होतात हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या मनाला शांतता मिळते. नकारात्मक विचार कमी होतात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहते. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कामामध्ये येणारे अडथळे अडचणी कमी होण्यासाठी मानसिक बळ मिळते. भगवंतावरील श्रद्धा यामुळे अधिक दृढ होते. तर पुरुषोत्तम पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. मित्रांनो, हा उपाय करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. उपाय करताना मन शुद्ध आणि शांत असावं. तुळशीला रोज पाणी अर्पण करावे. तुळशीच्या कुंडीत घाण साचून देऊ नये. तुळशीसमोर भांडण किंवा अपशब्द बोलणे टाळावं. उपाय करताना पूर्ण मनामध्ये श्रद्धा ठेवून आणि देवावरती विश्वास ठेवून हा उपाय करावा. मित्रांनो, हा उपाय करताना लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनतीचा पर्याय नसतो, परंतु श्रद्धा, सकारात्मक विचार आणि नियमित पूजा यामुळे मनोबल वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून या पुरुषोत्तम पौर्णिमेला तुळशीची विशेष पूजा करा. हळदीच्या गाठीचा हा अत्यंत प्रभावी उपाय श्रद्धेने मनोभावे करा. भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्या घरावर सदैव राहो हीच प्रार्थना करा. तर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि व्रत उपासक विषयक माहितीसाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.